नमस्कार मित्रांनो. बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालिसा कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतं. असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात. म्हणूनच त्यांचे भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात. अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानाची पूजा करतो तो समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्तता मिळते. चला तर मग जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात. 1. कोणत्याही चौपाईमधून पठण करू नका. ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण करू नका. कोणतेही पठण तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे, अन्यथा पठण करण्याचे फळ कधीही मिळत नाही. 2. स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठण करा. 3. तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचे सेवन कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे. तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल. 4. कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबांची मदत करा. 5. जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही. विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये. जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे. 6. गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. 7. कोणताही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाची धोका करू नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते. 8. हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका. हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी धैर्यपूर्वक पठण करा. 9. रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमान रामाचे परमभक्त आहेत म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका. 10. तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा. त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 वेळा ते 108 वेळा चाळीसाचे पठण करा. 11. मनात अनुसूचित विचार आणू नका. हनुमान चालिसाचे पठण करत असताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका. चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. 12. मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन. हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे. हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात.
मित्रांनो, आजची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.